नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वराज्य निर्मितीच्या पुढील भागात। 17व्या शतकाच्या सुरुवातीला भारताची परिस्थिती अत्यंत कठीण होती। दक्षिणेत आदिलशाहीचे राज्य होते तर उत्तर भारतात औरंगजेबाच्या नेतृत्वाखाली मुघल साम्राज्य विस्तारत होते। या परकीय सत्तांच्या काळात सामान्य जनतेवर अन्याय, अत्याचार आणि लूटमार वाढत चालली होती। गावं उद्ध्वस्त होत होती, लोकांच्या धर्मावर आणि स्वाभिमानावर वारंवार आघात होत होते। अशा कठीण काळात महाराष्ट्रात एक लहानसा मुलगा जिजामातांच्या संस्कारात वाढत होता। जिजामाता बाल शिवाजींना रामायण, महाभारत आणि महान वीरांच्या कथा सांगत होत्या। त्यांनी बाल शिवाजींना अन्यायाविरुद्ध व धर्म व न्यायासाठी लढण्याचे बालकडू बालवयातच पाजले होते। या संस्कारांमुळे महाराजांच्या मनात स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्याची प्रेरणा निर्माण झाली। ज्या वयात आजची मुलं मोबाईल, टीव्ही आणि खेळण्यात रममाण असतात, त्या वयात तरुण शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याच्या ज्वाला पेटत होत्या। त्यांच्या मनात एकच दृढ निश्चय होत होता, या भारतभूमीवर आपल्या लोकांचे, आपल्या धर्माचे आणि आपल्या न्यायाचे राज्य असले पाहिजे। आणि इसवी सन 1645च्या सुमारास फक्त 16 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी आपल्या विश्वासू मावळ्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात गेले। रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात भगवान शंकराला साक्षीने त्यांनी एक महान संकल्प केला। ती फक्त एक शपथ नव्हती, ती होती स्वातंत्र्याच्या संघर्षाची पहिली ठिणगी। तो एक महान संकल्प होता हिंदवी स्वराज्य स्थापनेचा। शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांसमोर शपथ घेतली की या भूमीवर अन्याय करणाऱ्या परकीय सत्तांना पराभूत करून स्वतःच्या लोकांचे, स्वतःच्या धर्माचे आणि स्वतःच्या न्यायाचे राज्य निर्माण करायचे। रायरेश्वराच्या त्या मंदिरात घेतलेली ही शपथच पुढे मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा पाया ठरली आणि भारतीय इतिहासाला नवी दिशा मिळाली। मित्रांनो, भेटूयात लवकरच स्वराज्य निर्मितीच्या पुढील भागात। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।